वसमत येथील तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित सुब्रतो फुटबॉल क्रीडा 17 वर्षांखालील मूल डिव्हिजनल स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रोमांचक ठरला. संभाजीनगर शहर संघाने उत्कृष्ट सांघिक समन्वय, अचूक पासिंग आणि आक्रमक खेळाच्या जोरावर जालना संघाचा 6-0 असा धुव्वा उडवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, जालना आणि अंबाजोगाई या संघांनी सहभाग नोंदवला होता. चुरशीच्या लढतीनंतर संभाजीनगर व जालना संघ अंतिम फेरीत पोहोचले होते. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व उद्घाटन सोहळ्यात लक्ष्मीकांत नवघरे, राजू भैया नवघर प्रतिष्ठान आणि नगराध्यक्षा सुनीता बाहेती यांच्यासह वर्षा आवटे, मुनीर पटेल, शिवदास बोड्डेवार पटेल, प्रणिता ढोरे, अफसाना मुजावर, ज्योती वावळे, आनंद बडवणे, डॉक्टर गंगाधर काळे, आत्माराम बोथीकर, मोईज मुस्तफा, शोएब अली व इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना भव्य चषक, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. कशा पद्धतीचं आहे, किती वर्ष आहे? हे शालेय स्पर्धा आहे 2026-27. सुब्रतो मुखर्जी यांचं नियोजन असोसिएशनला जिल्हाधिकारी क्रीडालयामार्फत दिलेलं आहे. त्यामुळे याचं नियोजन आम्ही केलं. पूर्ण 6 जिल्ह्याचे खेळाडू इथं आलेले आहे आणि हे सामने एक दिवशी चालू झाले. कुठून खेळाडू आले? ग्रामीण संभाजीनगर, ग्रामीण संभाजीनगर शहर, बीड, जालना, परभणी, हिंगोली असे जिल्ह्यातून संघ आलेले आहे. औरंगाबादहून 2 आणि परभणीतून 2 संघ आलेले आहेत. याच्यानंतर जिंकल्यानंतर संघ कुठे जाणार? हा जिंकल्यानंतर महाराष्ट्र खेळण्यासाठी मुंबईला संघ जाणार आहे. आणि हा संघ याचं उद्घाटन करण्यासाठी आमच्यापैकी जे प्रमुख पाहुणे आले, माननीय आमचे वसमतचे नगर परिषद अध्यक्ष PSI मॅडम, आमचे युवाचे नेते लक्ष्मीकांत भैया, या सर्वांनी खेळाडूला चांगलं मार्गदर्शन केलं. भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.